गल्लीतून बाहेर आल्यावर समोरच एकमेकांना दोन मांजरे खुर्नच देत होती. अरे तुम्हाला सांगायचं राहिलंच, 85 भाग आहे. शेवटी मी सांगितलं होतं ना, मधाचा ब्लॉग तो हाच ब्लॉग आहे. आणि आज आदित्य जो मागे लाजा लागलाय तो, आणि मध्ये संग्राम आणि मी टॉपचा विषय बनता. चला गाडी चालू केली, स्टार्ट केले आणि मधाचा शेवटचा ब्लॉग संपूर्ण टाकू त्या मधाचा विषय आता. कारण की या ठिकाणी आपला रिक्वेस्ट भरपूर आल्या होते त्यांच्या की त्यांना काम करता येत नाहीये. बेगराच्या कष्णा काटाळून आपण तिसऱ्यांदा चाललोय, तिसऱ्यांदा का चौथ्यांदा असे कमीत कमी. पण आज त्या मावाचा विषय ओके करून नाही द्यायचा, कार्यक्रम फिक्स करून नाही द्यायचा आहे. कारण त्यांची आपल्या भरपूर रिक्वेस्ट आले की या आणि त्याचा कार्यक्रम फिक्स करा, कारण त्यांना एअरवॉलमध्ये काम करा येत नाहीये. त्यासाठी जायचं जायचं आपण त्या मंजिल की तरफ हमारी गाडी बढ़ रही है. आणि गाडीचा तुम्हाला आवाज येईल, अनारा शिट्टी सारखा आवाज आलाय, पण गाडीचा ब्रेकला झिजल्यात भरपूर आणि त्यामुळे असा आवाज करायला लागल्या. गाण्याच म्हणून लागल्या, शिट्टीच मारली गाडी, पडली असती गाडीवर. आता बऱ्याच दिवसात ब्लॉग मध्ये आलता, त्यानं माझा व्हिडिओ बघितला होता की आपण पियुष संघ कशी गाडी हे केलती का, तेव्हा राड होती चुकून गाडी आत नेलती आणि तो म्हणला हे नाही ब्लॉगवर तसं काही नाही, ह्यावेळेस गाडी रेस करायचीच. मी आलो यावेळेला, मग काय चला. या असल्या गोष्टी अथर्व म्हणजे संग्रामला लय आवडतात. त्याची इच्छा पूर्ण केली आणि आपण पुढे चाललो. ऊन पावसाचा लपंडाव चाललाय त्यामुळे गाडी आत न्यायला नको. तर मित्रांनो पाऊस पडून गेलाय आणि ऊन पावसाचा लपंडाव चालू आहे. आपल्या मागं हा आदित्य आहे आणि इकडे संग्राम आहे. आता मुलांना आज रविवार आहे, त्यामुळे रविवार आहे म्हटलं मग चला, रविवार असल्याकडे मुलं आपल्याला भेटतात मग आज रविवार. आणि हा ब्लॉग मित्रांनो आज पूर्ण करून टाकू म्हटलं. हा जॅकवेल बसला भाग का, तर ह्या मधाला आपण किमान चार वेळा मला आठवते असं काढायचा प्रयत्न केलाय आपण, पण दरवेळा तो फेल झालाय. आणि इथल्या कामगारांची सारखी रिक्वेस्ट यायला लागली की तुम्ही लवकर लवकर काढा, आम्हाला तिथं काम करायचं आहे. ठीक आहे म्हटलं. आता बघा पाणी मित्रांनो किती पडलाय, पाऊस पडलाय, गाडी घसर लागल्या, म्हणून गाडी मी आत आणली नाही. का तर पुन्हा गाडी बाहेर जायला अडचण नको म्हणून मी गाडी आतच आणली नाही. कारण मागच्या एका ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले किती हाल झाले गाडी बाहेर काढताना चिखलात. गोलू माग राहिला काय, गोलू पळ की, पाय घसरल माझं पण इथं. चला. अरे नाही वाटत काय, लांबून तर काय दिसत नाही, बहुतेक गेला वाटतं मध्ये मध्ये बहुतेक गेला वाटतं तिथला. संग्राम दिसना की, बहुतेक त्याने घालला वाटतं. थांब तिकडे कॅमेरा फ्रंट करून तिकडे दाखव तुम्ही. हाय 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 आत आहे. अरे गेला नाही, एकदम आत जरा बसलाय का. लांबून दिसत नव्हतं पण जवळ आल्यावर दिसला की एकदम कमीच राहिलाय. लय चावलाय बाबा ह्याने मला. बरोबर जास्त डिस्टर्ब केल्याने हळूहळू माशा तिथून सोडून चाललेत. हे बघा जवळ दाखवतो की आतमध्ये फक्त थोडासा राहिलाय. आता ह्याला थोडंसं डिस्टर्ब केलं या राहिल्या माशा बी निघून जातील आणि एअर व्हॉल्व पुन्हा त्यांना कामासाठी मोकळा होईल. आधी त्याला माशाचा हिसका माहित नाही म्हणून तो जरा फोडाफोड करलाय. अजून लागायचा वाटतो ब्लॉगर. हा बारकाय हो, नुसतं माशा तर दिसायला लागले तिथं. अरे आपण कमीत कमी पहिल्या 2-3 वेळा लय परेशान केला. आता वाटलं नाही तर आतमध्ये थोडा दिसतोय, मला वाटलं गेलाय. त्या कामगारांना काम करायला त्रास होलाय, ते म्हणजे काढा काय बी करून घालवा. डायरेक्ट डायरेक्ट करू नको, चावील धाडस नाही बघायला लागलो आधी. माशा उठायला लागले तिथं. पळता काहीच ना, मोठी काठी घेऊया आपण. एवढी मोठी आहे, थांब थांबा जरा. ती तुटत नाही रे, नाळाची काठी असते, लवचिक असते ती. तुटणार की हो. तुम्ही जरा पुढे जावा, इथनं मागे जावा, बघतो. हळूच कर. ए नको थांब. ए ग संग्राम संग्राम पस्त करू नको. नको थांब जरा. ए नको हळू वगैरे. हे धरा, फडका धरा. लांब व्हा बरं का. उठणार आहेत माशा. उठवले नुसतं माशा आहेत वाटतं बोलावर. 1-2 चावणार ह्याला, एवढं धाडस करलाय नाही. आता बघून ह्याची मजा, आता ह्याची मजा बघ. माशा उठल्या मग नाही मत नाही, मत नाही, नुसतं माशा आहेत. माशा पण दिसायला काय दुनिया जरा. केसाला माशी चावली वाटत. बघा बघा चावली काय, माशी हातात धरल्या. बरं माशी हातात धरली येऊया रेकॉर्डिंग मध्ये. कसं काय चावू ना तुला नाही. बरं काय धाडच म्हणायचं माशी हातात धरले, चावली नाही काय. नाही चावली, केसाला चिटकून बसलेली.
अरे मी मन हातात घेतलेला मन हातात काढल्या सोडू काय ह्याला हा, दे सोडून गेली उडून. आयला मी म्हणतो माशीला चावील या गाड्याला माशीला धरला गे. आयला आम्हाला बघा पाच सहा फुडून काढल्या मागच्या वेळेला. ए काय नाही त्यामध्ये काय नाही याच्यात. राहून चला जाऊया मग. आता एवढं हलवलं डिस्टर्ब केला जाईल त्याचा सोड. जा अजून एकदा हलवून येतो काय एकदा आम्हाला चावते रे तुला काय चावणार म्हणून म्हणलं हलवायची ह्याला काय एवढं हलवाली करला एका दिवशी तर चावणारच घे. लगर मासे सगळ्या उठल्या तो होय होय उठलेत घे. एवढ्या नाही सुटल्या. फक्त वर घ्या आणि खाली माशा बुग्याला थांबा घाला. माशा आतला उठल्या त्या पाक पोळी पाठ. माशा महाग लागल्या त्या. आणि हा व्हिडिओ पूर्ण होता होता झालं वैशिष्ट्य की आमच्यापैकी एकालाही माशी चावली नाही आणि आदित्यनं तर 2 माशा डायरेक्ट हातामध्ये धरल्या. पाक वारा मार लागले हो है ना. बघा ही माशी सोसाट्याचा वारा सुटला हो, सोसाट्याचा वारा. है ना, नदी कडला बघ नदी डिग्रजचा कृष्णा काठ सोसाट्याचा वाराने भरून निघलाय है ना? लगर एवढे लांब जाऊन थांबलायस काय माशा यायला लागल्यात माग चावली काय चावली नाही दिसते कुठं चावलेलं नाही चावली. नको त्यात झाल्या. नको नको वर काय करू? आत घालतो. आता जरा उठलेल्या माशा जर उठलेल्या रेकॉर्डिंग कर तुला घर फक्त आत घाला सर. जर रेकॉर्डिंग माझ मी करून तुझा जा बाबा जा. आता ही जी मजा बघ आता थांब थांब म्हटलं ऐका ना घरी संग्राम चावल जरा घालून लगे येते हो. लगर जरा खाली जाऊन या काय हा कशा खाली चाललाय नको काय आहे का बघूया सुस्वर बिस्वर काय ए पहिला लय मोठा होता मला आता लय एकदम कमी झालाय बहुतेक माश्या सगळ्यात चालल्यात घर सोडून. दरवेळी मला चावतो बाबा म्हणून मी माझ मी आवडतो बाबा याला कोणाला चावत नाही त्या आधीला बी काही चावलं नाही तर मला लय चावते ह्या तो तुला हाताने धरा लागलाय धरा धरा दोन काय? मिनिटं धरा. काय? 2 मिनिटं धरा सर. हा धरा 2 मिनिटं. मी येऊन दे. याला ए खाली काय सांडलंय बघ मध सांडलंय काय सांडलंय बघ इथं. खाली काय सांडले इथं. इथं काहीच नाही. नुसतं मासे आहेत काय ब्लॉगर गेलाय म्हणत होतो व्हायला शंभर टक्के आणला आता माशा चावणार बोलू का? आवाज नाही. चावते रे बाबा मला तर चावत नाही का त्या आधीला चावून जाईल नाही लागायत एक पण मध नाही नुसतंच मासे आहेत डिस्प्लेवर येऊन बसली ब्लॉगर पुढे मोबाईलवर येऊन बसली स्क्रीनवर काय माशा आहे त्या चावाय पाहिजे त्यांना जरा एका दिवशी तर चावणार नाही बसल्या. ए आधी हा आता फक्त ही काठी आहे ना बाहेर काढायची धरा. आणि काठी बाहेर काढ चल बाहेर काढ, बाहेर काढ, घेऊन येतो रे. बाबा, इथं काय काय ना आजच्या गावात आदित्य या व्हिडिओ मधला किंवा बाकीच्या मध काढण्याच्या या सगळ्या भागामधला एकटा असा व्यक्ती होईल जो मधमाशी एकही न चावता परत गेला. येताना फडकाने पेट्रोल तर आलं त्यात काय नाही रे त्यात काय नाही आता काय करू काठी ना काठी इथे कानाला त्या पुढे काय काटल्या लागल्या का बघून तर जाऊया चला अरे झाड की काटल्या माश्या त्याला काय काय एकाच वेळी देऊन झटका तुला ये हा, चल हॅलो हॅलो काठी अंडी अंडी काठी अंडी काठी अंडी काठी अंडी दाखव काठी अहो मासे. माश्यावर काठीमध्ये माशी अडकून बसली आहे का आधी धरके होतात. ए नको चावेल रे सोडा मागणं चावत्या धरला घे थांब थांब अरे हातात धरला लागला येऊ लागायला घाबरणार तुला काय चावणार यायला आम्हाला का चावते सारखं कुठे गेला कॅमेरा पुढे दिसं ना घेतं हा इथं इथं हिचा आम्हाला बरं चावल तुला एक पण माशी चावली लागा ए काय लागलं बघ काटला काय लागलं नाही ना पूर्ण काठी हात घुसवून पण काय लागलं नाही बघू अरे आधी मासे घेतली. 1-2 माश्या हे झाल्या. कॅमेरा पडला तुमचा माईक पडला माझा हे कसं उडाले बघ ओढणी ओढके नाचू ओढणी ए मस्ती बसत असेल त्यात काय नाही बस हो हातान धरला माश्या काय खरं नाही बाबा पहिल्यांदा बघितलं बाबा एवढं धाडस त्यांचं
काय संग्राम त्यात काय नाही आता हा इकडे या. बापरे कुठं अंगावर बसायला लागलाय मला तर माईक लावायचं नाही इथं हा अंडी द्या लागली तर मित्रांनो या ठिकाणी मध काय नाही आता यात अहो अंडी द्या लागले कोण अंडी द्यायला लागले मधमाशी अंडी द्यायला काय इथं अरे होई की कडली माशा आल्या बरं त्यात मतभेद काय नाही त्याला एवढं डिस्टर्ब केलंय आता जाते ऑटोमॅटिक त्याने घर सोडून चला आता आपण ह्यांना काय करू शकत नाही त्यात मतभेद नाही काहीच नाही आता हे ऑटोमॅटिक जातात आणि 2 दिवसांनी येऊन आपण बघूया इथं का तुम्ही आता मध पाहिला त्यात नुसताच पोळी आणि लई मोठा पोळी होती ती आता छोटी पोळी झाली आहे त्याचा अर्थ ह्या माशा हळूहळू निघून चालल्यात आपण त्याला आता पूर्णपणे डिस्टर्ब केलंय त्यामुळे राहिलेल्या माशा पण निघून जातील आणि ज्याप्रमाणे कामगारांनी आपल्याला सांगितलं की हा मध काढा त्याप्रमाणे जवळ आले मासे त्याप्रमाणे हा मध ऑटोमॅटिक उडून जाईल कारण त्यात मतभेद काय नाही त्यामुळे त्यांना नवीन घर करायला काही टेन्शन नाही त्या माशा उडून जातील चला मग आपण जाऊया आता हा ब्लॉग एंड करू जाताना एकदा थोडं रेकॉर्डिंग करू आणि मगर 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 कुठं आहे मगर कधी पुटली पुटली काय कुठे वाऱ्याचा इतका आवाज आलता ना प्रचंड वाऱ्याचा आवाज आलता त्यामुळे मी माईकनंच बोलतो डायरेक्ट बंद केलं आणि मगर म्हणजे मित्रांनो पाण्यात असणार आहे मगर डिगलचा कृष्णा काढाय म्हटल्यावर कमी कमी एक 50-40 मगरी तर आहेत आम्हाला रेकॉर्डनं माहिती आहे तर आता ब्लॉग आपण काय करू एंड करू इथं मगर दिसणार आणि अशी मगर दिसणं सोपं गोष्ट नसते आणि थोडंसं जाऊन वार लय माराल तर झाड किती पडले होता ह्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण तिरकं पडले तिथे झाले झाड संग्राम अरे काय मधमाशीचा फ्रेंड दिसायला लागला की आपल्याला एवढ्या मासे चावल्या ह्या वेळेला शो आता माहिती का आपल्या संघ कोण पियुष तेव्हा तर किती मासे चावल्या मला माहिती का 7-8 चावल्या त्या पाहुण्याला 2-4 चावल्या मला वाटलं ह्याला एक तर चावली एवढं हे केलं तिची पांढरी ओला आहे काय हे ते माहित नाही बाबा ओला बिला काय माहित नाही आपल्याला ओला बिला आम्ही काय ओला वाळला बिळा काय माहित नाही आपल्याला बघा आपण मगर बघायला जाऊया पुढं हे आता पावसाळ्यात कुठं जाय नाही पावसाळ्यात घेऊन आपण कुठला जात नाही चालतं चालतं पावसाळ्यात कोणालाच कुठून येत नाही आपण हे फक्त आता बरेच दिवस झाले लोक म्हणाले आपला उठवा 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 मध त्यांना काम करायला त्रास व्हायला आपण 2 वेळा ती जवळजवळ 4थ्यांदा आली मी तर ह्यामध्ये पहिला मध होता आता काहीच नाही आता नुसतंच पोळी आहे आणि हा मध आता ऑटोमॅटिक सोडून जाणार आहे तिथनं त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही एवढं डिस्टर्ब केलंय ऑटोमॅटिक उडून जाणार आहे तिथनं काय अडचण गेलेलं नाही बरं आहे लवकर हा त्यांना बी कामगारांना काम करायला त्रास नाही काय नाही आणि दुसरा माशी चावली म्हणा हे झालं दुसरा देशीमध आपल्याला आहेत बघूया कुठं इथून पुढे होती काय करायचं सांगू आपण एक लांबडी काठी आणायची आणि कापडी बोळा आणि पेट्रोल जरा गाडीतलं काढायचं आणि काडीपिटीला आपण संग ठेवायचं आणि दूर करायचे माशा आपला आपण उठून जातात दूर केल्यावर हा धुरानं आणि ह्यांना काय दिसत नाही पुढचं आंधळ्या होय मी एवढं खरंच आंधळ्या होते मग आल्यावर ह्यांना दिसाय बंद होते पुढचं धुरात दिसाय बंद होते म्हणजे आंधळ्या होते हा 15 मिनिटं टायमर लावलास काय केकाची वाट तर लागते चला मित्रांनो आता गाडीवरून जायचं आहे पण नुसता एवढंच काम आपल्या ब्लॉगिंगचा फक्त भाग राहिलाय त्यामुळे हा ब्लॉग आपण पूर्णपणे पूर्ण केलाय आता बघू ह्याचा मत जाणारच आहे 100% एवढं डिस्टर्ब केला तर काहीच नाही त्यामुळे तर हा ब्लॉग आता इथे एंड करू आणि या मताकडे आता परत आपला यायची शक्यता खूपच कमी आहे नक्कीच उडून गेला असेल तरी पण याचा चेक करा आपण येऊया पण गेलाच असेल गॅरंटी आपल्याला एवढं डिस्टर्ब केला एखादा की माशा थांबत नाहीत तर पाहत चला आणि पोहत चला डिग्रजचा कृष्णा काठ तर डिग्रजचा कृष्णा काठ पाहत चला मी पुन्हा त्या ठिकाणी चालू आहे अहो विसरलात का मी तुम्हाला म्हणलं होतं की 2 दिवसांनी येऊन मी चेक करणार आहे खरं तुम्ही गेला का नाही त्यासाठी मी पुन्हा त्याच ठिकाणी परत आलोय 2-3 दिवसांनी रब दिखता है यारा मैं क्या करूं टर्न घेतला आपण मधमाशीच्या पोळ्यांकडे आणि आता हे पहा एअरवालो पुन्हा एकदा आलेला आहे तुमच्या भेटीसाठी आणि याच्या आतमध्ये मी तुम्हाला घालून कॅमेरा दाखवतो की याच्या आतमध्ये काही सुद्धा नाही आता हे पहा पूर्ण मोकळा एअरवॉल इतकं डिस्टर्ब केलं होतं थांबणार नाही आपलं माहित होतं ना त्यांची जीवितहानी केली जाळून फडक्यानं काढून कसंही करता आलं असतं पण माझ्या डोक्यात होतं की त्याचं हानी काय नुकसान व्हायला नको जीवितहानी किंवा अंड्यांची हानी म्हणून मी फक्त डिस्टर्ब करून सोडला आणि ते ऑटोमॅटिक निघून गेला हात घालून मी तुम्हाला दाखवलाय गेलाय तो एअरवॉल मधला मध घालवणे आता काम फत्ते झालंय मध यातला उडून गेलाय आणि हे काम आता पूर्ण झालं 4थ्यांदा आपण इथं आलोय आज हे काम पूर्ण झालं एअरवॉलोचा मध रिकामा झाला आणि सगळ्यांना आता एअरवॉलोमध्ये काम करता येणार आपण त्यांना ना त्रास दिला आणि मध माशांचं नुकसान केलं त्यांना फक्त डिस्टर्ब केलं आणि त्या जागा सोडून गेल्या आणि हा ब्लॉग आज इथे एंड झाला आणि डिग्रजच्या कृष्णा किनारी मजा मस्ती चालू आहे ते देखील माझे भाग पाहत चला डिग्रजचा कृष्णा काठ पोहत चला पाहत चला
आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं नेहमी खुश राहा.